हॅलो एव्हरीवन, वेलकम. ग्रॅटिट्यूड चॅलेंजचा आजचा आपला आहे दिवस 20 आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपलं आजचं ग्रॅटिट्यूड चॅलेंज आहे ते म्हणजे आज आपल्याला आपल्या पूर्वजांना, ॲन्सेस्टर्सना थँक्यू म्हणायचं आहे. वही आणि पेन घ्या आणि वहीमध्ये 21 अशी कारणं लिहून काढा की ज्यामुळे तुम्ही तुमच्या पूर्वजांना थँक्यू म्हणू इच्छिता. तुम्ही विचार करा ना, भारतामध्ये अनेक परकीय आक्रमण झाली आणि त्यावेळेला जर आपल्या पूर्वजांनी आपली संस्कृती, आपली भाषा याचं संरक्षण केलं नसतं तर काय झालं असतं? आपल्या संस्कृतीशी असलेली, भाषेशी असलेली नाळ तोडली गेली असती, नाही का? त्याचबरोबर कितीतरी पारंपरिक रेसिपीज आज आपण आपल्या जेवणामध्ये वापरतो, त्याचा आस्वाद घेतो. याचं कारण म्हणजे आपल्या पिढ्यानुपिढ्या ते नॉलेज आपल्याला ट्रान्सफर झालेलं आहे, बरोबर? त्याचप्रमाणे स्त्रियांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्या समाजामध्ये अनेक रूढी परंपरा होत्या ज्या स्त्रियांसाठी फार जाचक होत्या. सती प्रथा असेल किंवा विधवा विवाह, तेव्हा मान्यता नव्हती त्या विधवा विवाहाला, किंवा बालविवाह, असे अनेक प्रथा होत्या. आणि त्या प्रथांना जर त्या समाजसुधारकांनी त्यांच्यावरती आवाज उठवला नसता तर आज आपलं जीवन काय झालं असतं, राईट? सो स्त्रियांसाठी तर मी सावित्रीबाई फुलेंना खूप खूप ग्रॅटिट्यूड देते की त्यांच्यामुळे आम्हाला शिक्षणाचा अधिकार मिळाला, बरोबर? सो मला ह्याच्यावरून आठवलं की आमच्या कोकणामध्ये ना, आमच्या अंगणामध्ये एक झाड आहे आंब्याचं आणि ते माझ्या आजोबांच्या आजोबांनी लावलेलं आहे. खूप जुनं झाड आहे. तर इतकं जुन्या झाडाची फळं आजही आम्ही खातो आहोत. सो याकरता आपल्याला रिस्पॉन्स काय असला पाहिजे तर ग्रेटफुलनेस, ओनली ग्रेटफुलनेस, राईट? सो आय एम शुअर तुम्हाला अशी अनेक कारणं आठवतील की ज्यामुळे तुम्ही तुमच्या पूर्वजांना थँक्यू म्हणू इच्छिता. आणि तुम्हाला हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. हे चॅलेंज पूर्ण केल्यावर तुम्हाला कसं वाटलं माझ्याबरोबर नक्की शेअर करा. आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत टेक केअर, गॉड ब्लेस यू, लॉट्स ऑफ लव्ह टू यू, बाय.